तर बारामतीमध्ये आपण पाहूयात, नोटापेक्षा करुणा मुंडे आणि बिचुकले यांना कमी मतं मिळालेली आहेत. नोटापेक्षाही कमी मतं बिचुकले आणि करुणा मुंडेंना मिळाली आहेत. सुनेत्रा पवार आता 7व्या फेरी अखेरीस लाखाच्या वर गेलेल्या आहेत. 1,03,709 मतांनी त्या पुढे आहेत. बारामती पोटनिवडणुकीचा निकाल, करुणा मुंडे आणि बिचुकलेंना नोटापेक्षा कमी मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. प्रमुख पक्ष या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाहीत. 7व्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार 1,03,000 मतांनी या ठिकाणी पुढे आहेत. करुणा मुंडे आणि बिचुकलेंना नोटापेक्षा कमी मतं आहेत. सुनेत्रा पवार 1,03,709 मतांनी पुढे आहेत. एकतर्फी निवडणूक जी आहे ती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बारामतीची पोटनिवडणूक 7व्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार 1,03,709 मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. विजय सुनेत्रा पवार यांचाच निश्चित आहे असं जरी विश्वास व्यक्त केला जात असला तरी त्यांना मतं किती मिळतात या अनुषंगानं चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा आता करण्यात आलेली आहे. आज जरी मतमोजणी होणार असली तरी 2 दिवसांपासूनच सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर ठिकठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय. इकडे तमिळनाडूचे अपडेट्स पाहूया. तमिळनाडूचे मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत आणि त्यांचे पुत्र मात्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लातूरमधून MK स्टॅलिन 5,500 पिछाडीवर आहेत. तिथे TVKचे VS बाबू हे तिथे आघाडीवर आहेत. ते जायंट किलर ठरणार असं आता या ठिकाणी म्हटलं जातंय. स्टॅलिन यांच्याविषयीची नाराजी या ठिकाणी स्पष्टपणे तामिळनाडूच्या जनतेनं दाखवून दिलेली आहे. नागपूरमधला हा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय. एकतर आसाम, पुदुचेरी आणि त्याचबरोबर पश्चिम बंगालमधला भाजपचा विजय आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला उत्साह. बंगाल यश मिळाल्यानंतर नागपुरात आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपकडून जल्लोष सुरू झालेला आहे. हे दृश्य आपण बघू शकतो. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभा घेतलेल्या आहे. त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो डोक्यावर घेऊन कार्यकर्ते जे आहे ते जल्लोष करतात. अनेक तरुणी या ठिकाणी या जल्लोषामध्ये सहभागी झालेला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुख्यमंत्र्यांचा फोटो डोक्यावर घेतलेला आहे. त्यांनी अनेक सभा पश्चिम बंगालमध्ये घेतल्या. जल्लोष सुरू झाला. आमच्या महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री साहेब पश्चिम बंगालमध्ये गेले आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या अथक प्रयत्नांनी आणि मेहनतीने आणि अमित शहाच्या प्रयत्नांनी आणि आमच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांच्या प्रयत्नांनी आपण बंगालमध्ये भाजप विजय झालो. आणि जर आज ममता दीदीची सरकार आली असती तर मिनी पाकिस्तान बनलं असतं. आज आपलं हिंदूची सरकार आली बंगालमध्ये. आपण बघू शकतो ही जल्लोष केला जातोय, आनंद साजरा केला जातोय. तरुणाई जी आहे ती या सगळ्या जल्लोषात सहभागी झालेली आहे. गळ्यामध्ये काय जल्लोष करताय काय आपण बघू. बीजेपी जिंदाबाद, जय श्रीराम. जल्लोष जिलेबी या ठिकाणी वाटली जात आहे. जल्लोष केला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, त्यामुळे नागपुरात जल्लोष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभा पश्चिम बंगालमध्ये घेतल्या, त्यामुळे त्यांचा फोटो घेऊन या ठिकाणी नागपुरात जल्लोष पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन साईसह गजानन रुमाटे, निर्णय मराठी, नागपूर. त्यानुसार तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना एक मोठा झटका. TVK या ठिकाणी सरकार बनवणार आहे, तर केरळमध्ये डावे जाणार आणि काँग्रेसचं सरकार स्थापन.